गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो सगळे व्यवस्थित असतील. सो आज आहे नवरात्रीचा आय थिंक 6वा दिवस, राईट? 6वा मे बी. आज कलर आहे ऑरेंज. सो तुम्ही बघाल पण सकाळपासून पाऊस खूप म्हणजे खूप पाऊस आहे. सो मी इकडे करायला घेतली आहे पावभाजी. सो आजचा स्पेशल मेनू आहे पावभाजी. त्यासाठी मी ते कांदा टोमॅटो हे भाजून घेतलेला आहे चांगला. नंतर शिमला मी बारीक करून घेतलेला आहे. फ्लॉवर एक गरम पाण्यामध्ये हे करून घेतलेलं आहे आणि इथे बटाटा आणि वटाणा शिजायला ठेवलेला आहे. सो अशा प्रकारे आज मी बनवणार आहे पावभाजी. आणि आज आमच्या घरी आले आहेत पाहुणे. पाहुणे म्हणजे आली आहे माझ्या मामाची मुलगी. सो मी तुम्हाला भेटवते माझ्या मामाच्या मुलीलाही. सो ही आहे माझ्या मामाची मुलगी. सो ही आली आहे स्पेशली गरबासाठी. आमच्या इथे गरबा होतो तो त्यासाठी ती आली आहे. पण आज खूप पाऊस आहे त्यामुळे आज काय होतंय ते आपण बघूया की संध्याकाळपर्यंत काय होईल. सो त्यानंतर अचानक जसं सगळं तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी टाकलेलं की अचानक बर्डला म्हणजे बर्ड जखमी होता ॲक्च्युली काल. सो तो दुसऱ्या दिवशी जास्त नाही राहू शकला. सो आम्ही गेलो एका ठिकाणी गार्डनमध्ये. त्याला एका छान अशा जागी आम्ही त्याला जमिनीमध्ये पुरलं आणि तिथे आम्ही सगळेच गेलेलो ॲक्च्युली त्याच्यासाठी. सो आयांश पण स्वतःहूनच बोलला की मी पण खड्डा त्याच्यासाठी करेन. तर तोही मेहनत करत होता स्वतः. सो त्यानेही तिथे बर्डला खड्डा असा खोदला. सो त्यानंतर आम्ही पण त्याला हेल्प केली आणि ॲक्च्युली खूपच मला पण स्पेशली खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. इवन आम्ही ॲक्च्युली रडलोही त्याच्यासाठी की कारण की जेव्हा आमच्याकडे हा बर्ड आला तो फक्त 6 महिन्याचा बर्ड होता आणि जवळजवळ त्याला आमच्याकडे वर्ष झालं. सो एकदम हेवी हार्टने आम्ही त्याला अलविदा केलं आणि अशा प्रकारे त्याची खूप आम्ही व्हिडिओज वगैरे जुने बघितले. तो एक ऑब्वियसली एक अटॅचमेंट असते एक वेगळी, पण ठीक आहे एनिवेज होत असतं. सो त्यानंतर त्याला आम्ही तिथे दफन केल्यानंतर आलो. नंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळसाठी आम्ही पुन्हा रेडी झालो गरबासाठी. गरबा आज होता. आज जवळजवळ बाय बाय बर्ड 7वा-8वा दिवस आहे. सो आम्ही रेडी झालो गरब्यासाठी आणि गरब्यामध्ये तुम्ही बघाल तर खूप सारे आज ऑरेंज कलर होता. तो तिथे पण आम्ही खूप अशी मज्जा केली. खूप म्हणजे खूप गरबा खेळलो. सो दिवसभर असा पाऊस पडत होता त्यामुळे आज गरबा होईल की नाही होईल हा खूप असा डाऊट होता. बट फायनली आम्ही गरबा खेळलो आणि थोडासा असा खाली नॉर्मल चिखल होता. पण गरबा खेळून आल्यानंतर आम्ही घरी येऊन मॅच लावली आणि तुम्ही बघा तर इंडिया विन्स. अरे यार काय झालं. अशा प्रकारे इंडिया ही विन झाली अँड वी आर सो हॅपी. सो ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.